ह्याआधी तुम्ही पालकाची सुकी भाजी किंवा डाळ पालक खाल्ला असेल, परंतु एकदा तुम्ही ह्या पद्धतीने पालकाची एकदम छान चमचमीत अशी भाजी नक्की खाऊन पहा. ज्यांना पालक आवडत नाही, ते सुद्धा ही भाजी नक्कीच आवडीने खातील. कारण भाजी लागतेच एवढी चमचमीत. भातासोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा आपण ही भाजी खाऊ शकतो. आणि बरेच जण रेस्टॉरंटमध्ये जाऊन लसूणी पालक ऑर्डर करतात. परंतु घरीच तुम्ही एकदम मस्त चमचमीत असा हा लसूणी पालक बनवू शकता. तर हा लसूणी पालक बनवण्यासाठी संपूर्ण एक पालकाची जुडी मस्त फ्रेश अशी घ्यायची आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं. पालक चिरल्यानंतर धुवायचा नाही, आधीच धुवून घ्यायचा आणि नंतर त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बारीक बारीक कट करून घ्यायचं. बरेच जण ह्या भाजीसाठी पालक हा पाण्यामध्ये वाफवून घेतात, परंतु त्यामुळे ह्या पालकाचे भरपूर जीवनसत्व नष्ट होतात. त्यामुळे असं न करता पालक व्यवस्थित बारीक बारीक चिरून घ्यायचा. कढईमध्ये फक्त अर्धा चमचा तेल कमी टाकलं तरीही चालेल. फक्त लसणाची फोडणी बसली पाहिजे तेवढंच. तेल गरम झालं की 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या छानपैकी छोटे छोटे काप करून त्या ॲड करायच्या. थोडासा लसूण ब्राऊन झाला की आपण कट करून घेतलेला सर्व पालक त्यामध्ये ॲड करायचा आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला माहितीच आहे की पालक शिजायला बिलकुलही जास्त वेळ लागत नाही. 1 चमचा मीठ ॲड करायचं आणि परत मिक्स करून घ्यायचं. ह्याला मस्तपैकी पाणी सुटतं. हळूहळू त्याला मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनटासाठी झाकून ठेवायचं. पालक शिजण्यासाठी 2 मिनटंसुद्धा पुरेशी आहेत. कारण मीठ ॲड केलेलं आहे आणि पालकामध्ये स्वतःचं असं मॉइश्चर असतं. त्यामुळे पालक पाणी सोडतं आणि पालक त्यामध्येच शिजतो. त्यामुळे ह्या भाजीसाठी वेगळा असा पालक शिजवून घ्यायची बिलकुलही गरज नाही. आता 2 मिनटामध्ये हा गॅस बंद करून हा पालक बाजूला ठेवून द्यायचा. आता आपण छानपैकी भाजीची चमचमीत फोडणी बनवू. त्यासाठी कढईमध्ये परत 1च चमचा तेल. ह्या ठिकाणी तेलाचा वापर आपण खूप कमी करायचा. त्याचं कारण मी तुम्हाला शेवटी सांगते. तेल छान गरम झालं की जिरे आणि लसूण ह्याची मस्त चमचमीत अशी फोडणी करायची. ह्या ठिकाणी लसूण तुम्ही थोडासा जास्त वापरला तरीही चालतो. आणि एक मीडियम साईज कांदा बारीक कट केलेला तो ॲड करायचा. आणि त्याला फक्त गुलाबी रंगावर परतून घ्यायचं. थोडासा गुलाबी झाला की 2 छोटे चमचे आपण पोहे खातो ना, त्या चमच्याने आपण बेसन पीठ ॲड करायचं आणि त्याला कांद्यासोबत परतून घ्यायचं. ह्या ठिकाणी बेसन पिठामुळे आपली भाजी छानपैकी आलून येते. त्याला एक छान दाटसरपणा येतो आणि मस्तपैकी आपली भाजी चमचमीतसुद्धा लागते. बेसन व्यवस्थित परतून घेतलं, त्याच्यातला कच्चेपणा गेला की एक मीडियम साईज टोमॅटो कट करून ॲड करायचा. थोडंसं मीठ ॲड करायचं म्हणजे टोमॅटो हा लवकर सॉफ्ट होतो. ह्याला 2 मिनटं परतून घेतलं की अर्धा चमचा हळद आणि 1.5 चमचा लाल तिखट ॲड करायचं. तुम्हाला गरम मसाला ॲड करायचा असेल तर धने जिरे पूड तुम्ही ह्या ठिकाणी स्किप करू शकता. मी ह्या ठिकाणी 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर ॲड करून त्यालाही फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं. फोडणीलाही खूप सुंदर असा रंग आलेला आहे. आणि ह्यामध्ये आपण लसणाच्या फोडणीमध्ये वाफवून घेतलेला पालक ॲड करायचा आणि त्याला मिक्स करून घ्यायचं. ही फोडणी आणि पालक छानपैकी एकजीव झाला पाहिजे तोपर्यंत त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे ह्या फोडणीचा संपूर्ण फ्लेवर हे पालकामध्ये उतरला पाहिजे. ह्या ठिकाणी जर तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही एक अर्धा चमचा गरम मसालासुद्धा ॲड करू शकता. फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण गरजेनुसार थोडंसं पाणी ॲड करू शकतो. कारण आपण फोडणीमध्ये बेसन पीठ ॲड केलेलं आहे. तर त्यामुळे भाजी जास्त घट्ट होऊ नये, जास्त आळून येऊ नये म्हणून तुम्ही ह्या ठिकाणी थोडंसं पाणी तुमच्या गरजेनुसार ॲड करू शकता. मिठाचं प्रमाण परत एकदा तुम्ही ॲडजस्ट करू शकता. एक अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आणि फक्त एक 5 मिनटासाठी एकदम कमी गॅसवर ही भाजी आपण छानपैकी एकदा शिजवून घ्यायची. म्हणजे फोडणी आणि पालक छानपैकी एकजीव होतील. भाजी शिजते तोपर्यंत एका छोट्याशा पॅनमध्ये अर्धा चमचा तेल, अर्धा चमचा जिरे आणि परत एक 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या त्याचे छान छोटे छोटे काप केलेले ॲड करायचे. थोडीशी लाल मिरची आणि अर्धा चमचा ह्या ठिकाणी काश्मीरी लाल मिरची पावडर, जे तिखट नसतं परंतु त्याचा रंग सुरेख असतो. हे आपण लसूणी पालक बनवतोय त्यामुळे ह्या ठिकाणी आपण लसणाचा वापर जास्त केला. आणि सुरुवातीपासूनच आपण तेलाचा वापर कमी करतोय कारण आपण 3 वेळेस फोडणी बनवली होती. त्यामुळे शेवटीपर्यंत तेलाचं प्रमाण जास्त झालं असतं म्हणून आपण सुरुवातीपासून तेलाचं प्रमाण कमी ठेवलं. ही जी आपण एकदम छान चमचमीत अशी लसणाची फोडणी शेवटी बनवली होती ती आपण भाजीच्या वरती ॲड करायची. गॅस बंद करून घ्यायचा आणि परत त्याला भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं. भाजी एकदम मस्त कन्सिस्टन्सी आहे, ना घट्ट आहे ना पातळ आहे.
फोडणी मस्तपैकी भाजीमध्ये एकदा मिक्स करून घ्यायची आणि आपला चमचमीत असा लसूणी पालक बनून तयार आहे. तुम्ही ही झटपट बनणारी लसूणी पालक रेसिपी ह्यावेळेस नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा तुम्हाला रेसिपी